दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। मी एवढंच म्हणेल की जे भाजपला झाले नाही, जे नरेंद्र मोदी साहेब अमित शहांना झाले नाही, देवेंद्रजींना झाले नाही, ते पुन्हा शरद पवारांकडे आले त्यांना झाले नाही। आता फक्त ते स्वतःची अटक, जेलवारी, 136 कोटी 37 कोटीचा दंड आणि इतर सगळे काळे कृत्य लपवण्यासाठी ते भाजपमध्ये जात आहेत। आता सगळ्यांना कळून चुकलं आहे, आता भाजपलाही कळून चुकलं आहे आणि राष्ट्रवादीलाही कळून चुकलं आहे की ही व्यक्ती कशी आहे। स्वतःच्या फायद्यासाठी, कुटुंबाच्या फायद्यासाठी फक्त हे पक्षबदलाचे कारण करतायत। निष्ठा हा विषय त्यांना लागू होत नाही। ते ज्या जिल्हा बँक आणि दूध संघाच्या निवडणुकीवेळेस त्यांनी तुमच्याबद्दल असं वक्तव्य केलं की तुमच्यासाठी पक्षाचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत, पक्षाने त्यांच्यासाठी दरवाजे उघडून दिलेले आहेत, तुम्ही जा। अहो, त्यांच्यासाठी आम्ही पवारसाहेबांना रात्री भेटलो, त्यांचे दरवाजे उघड केले आम्ही, आणि पुन्हा आता दरवाजे उघडेच असताना, घर चांगलं असताना पुन्हा ते राष्ट्रवादी सोडून पवारसाहेबांना एवढ्या 84 वयामध्ये धोका देत आहेत, ते विश्वासघात करत आहेत। अतिशय संतापाची लाट त्या रावेर मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे आणि पुढे येणाऱ्या काळात यांचे परिणाम हे निश्चित उलट भाजपला याचा त्रास होणार आहे भाजपत आल्यानंतर, असं माझं जनतेचं मत आहे। असं ही त्यांचा परिणाम होणार नाही, त्यांचे मतही वाढणार नाहीत आणि त्यांचं आता पूर्वीसारखं काही राहिलंही नाही। एका कोपऱ्यात त्यांना बसवून ठेवतील। माझ्या भिंतीवर तर आजही शरद पवारांचा फोटो आहे, माझ्या घरात शरद पवारांचा फोटो आहे। यांनी बाप बदलवला आहे। हे चार वर्षापूर्वी यांचा कोण बाप होता आणि आता कोण बाप राहणार आहे? त्यांनी मी बाप बदलवला आहे मला ते बोलू शकत नाही, पळून गेला आहे मला ते बोलू शकत नाही, हे पळून जात आहे। त्यांनी असं कोणावर बोलू नये। मोठे नेते आहेत ते, त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं की आपण काय करतोय। भाजप हे माझं घर आहे, गेल्या 40 वर्षापासून मी त्या घरात राहत होतो। अहो, स्मिता वाघांचं तिकीट कट झालं, त्यांनी 5 वर्ष पक्ष सोडला नाही, अनेकांवर अन्याय झाला। गुणवंत हरिभाऊ जावळे, हो, हरिभाऊ जावळेंची तर काय किती वाईट परिस्थिती झाली, त्यांचं तिकीट यांनीच कापलं तरी अमोल जावळेंनी पक्ष सोडला नाही। हे तर दर सोयीनुसार पक्ष सोडतायत, हे तर कोपऱ्यात पाया पडून आले आहेत। मी तर कोणाच्या पाया कोपऱ्यात पडल्या यांनी काय माहिती, यांना काय अशी अडचण होती आता सांगा। सुनेला उमेदवारी मिळाली होती, मग काय अडचण होती? फक्त जेलवारी होऊ शकते अशी होती यांची अडचण। आणि फसवलं यांनी उद्धव ठाकरेंना फसवलं, यांनी काँग्रेसला फसवलं, यांनी जाणता राजा शरदचंद्र पवार साहेबांना फसवलं, धोका दिला, गद्दारी केली, असंच म्हणावं लागेल। बघताय, सगळा जिल्हा बघतोय की कोणतंही कारण नसताना ते आता काही भाजप त्यांना प्रयत्न करत नाही आहे, हे स्वतः दिल्लीवारी करतायत, काही महाराष्ट्राचा नेता कोणी प्रयत्न करत नाही आहे। आणि असं असताना त्यांनी पवारसाहेबांना धोका देणं हे काही योग्य नाही। शरणागती पत्करली आहे त्यांनी, थोडक्यात बोलायचं झालं तर।